एक तर लाखोच्या संख्येनं जे आहे हे सगळे सोयरे जे आहेत त्याला त्यांनी हरकती मागून त्या हरकती आमच्या जातील. 1 तारखेला जे आहे सर्व MLA MLC खासदार तहसीलदार तहसील ऑफिस ही सगळीकडे जे आहेत हे लहान लहान सगळे समाज एकवटून त्यांना सांगते आमचं आरक्षण वाचवा काय आणि जे जे काय आम्ही सांगू त्याच्याप्रमाणे ते करणार ते काल सांगितलं होतं. त्याच्यानंतर 3 तारखेला आमची रॅली होईल आणि नंतर मराठवाड्यातून OBC एल्गार यात्रा सुद्धा सुरू होईल. आमचं काम जे आहे लोकशाही मार्गाने लोकांना जागृती करणं आणि सरकार दरबारी आणि इथे असतील दिल्लीचे लोक असतील त्यांच्या हे लक्षात आणून देणं की कुठेतरी अन्याय होतो आहे, कुठेतरी एक संताप आहे, दुःख आहे, त्याला वाचा पुढ्याचं काम आहे. सरकारने नाही ऐकलं तर आम्ही काही इतरांसारखे पिस्तूल घेऊन फिरणार नाही, वेळ घालणार नाही आणि अशा कोणाला पकडलं सांगणार नाही की सोडा म्हणून जायला. आम्ही पूर्णपणे लोकशाही मार्गाने पण सरकारने यानंतरही कोर्ट पण आहे ना. आणि हे पहा आंदोलन कुठलंही असेल काय आंदोलन प्रामाणिकपणे करायचं आहे. त्या आंदोलनाला यश मिळेल कदाचित नाही दुर्दैव असेल. मला असं वाटतं माझ्या आंदोलनात यश मिळेल कारण गरीब जनता आज रडते आहे काय आणि माझ्यासारखे लोक त्यांना मारतायत, त्यांना शिव्या देत आहेत, घाणेरड्या शिव्या देत आहेत आणि जबरदस्त दादागिरी एक दहशत निर्माण केली आहे जी कदाचित कुणीच निर्माण केली नसेल. इतिहासामध्ये अशी दहशत महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. मगाशी एक महाराज आले होते अक्षरशः रडत होते. कीर्तनकार महाराज काय चाललं किती घाणेरड्या शिव्या घालत आहेत, 1-1 तास एकाच घाणेरड्या प्रत्येकाला देत आहेत. काय चाललं आहे कधी पाहिलं नाही. पण आता गेल्या काही दिवसांपासून जर पाहिलं तर वैचारिक भूमिका असेल किंवा तात्विक लढाई वाटत होती जरांगे म्हणजे मराठा विरुद्ध OBC, पण आता ही लढाई जरांगे विरुद्ध भुजबळ अशी वैयक्तिक स्तरावर आलेली आहे. नाही जरांगे बिरांगे नाही, मी त्याचं नाव ही लढाई आमची जी आहे न्यायासाठी, न्याय देणाऱ्या ज्या ज्या व्यवस्था असतील त्यांच्या कानावर आमचा आक्रोश गेला पाहिजे म्हणून ही लढाई आहे. मग तो कोणाकोणाला असेल वेगवेगळे पक्ष असतील न्याय देण्यासाठी, कदाचित कोर्ट सुद्धा असेल, सरकार सुद्धा असेल, कदाचित दिल्लीचे लोक असतील. तो आक्रोश आम्हाला ज्या त्याच्यापर्यंत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.